या विद्यापीठाचा मॅन्डेट जे आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये एज्युकेशन, संशोधन आणि विस्तार कार्य आहे. आणि ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फार मोठं भरीव कार्य केलेलं आहे. आणि हे करत असताना हे जे आम्ही तंत्रज्ञान किंवा व्हरायटी जे काढलेलं आहे, बीजोत्पादन केलेलं असेल, तर हे शेतकऱ्यापर्यंत कसं पोचता येईल याच्यासाठी आम्हाला एक्सटेन्शन कार्याची फार जरूरत आहे. हे करत असताना नाबार्ड या संस्थेनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पूर्ण अर्थसहाय्य देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ तयार करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. त्याची सुरुवात आहे. जे कार्य आम्ही केलेलं आहे, जे तंत्रज्ञान डेव्हलप केलं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, या व्हिडिओद्वारे हे शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या बांधापर्यंत पोहोचेल अशी मी त्याच्यामध्ये अपेक्षा करतो. ऊस साखरेच्या माध्यमातून मानवाला सर्वाधिक ऊर्जा देणारं नगदी पीक, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा. ऊसाचं मूळ स्थान न्यू गिनिया आहे. त्यानंतर आशिया खंडात त्याचा प्रसार झाला. भारतामध्ये स्थानिक ऊसाबरोबर त्याचा संयोग करण्यात आला आणि व्यावसायिक शेतीच्या निर्मितीमध्ये स्थान निर्माण झालं. महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विकासामध्ये साखर उद्योगाचा वाटा मोठा आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या संशोधन केंद्राची स्थापना सन 1932 मध्ये झाली. ही संस्था 80 वर्ष अव्याहतपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे. संशोधनाबरोबरच या ठिकाणी ऊसाचे मूलगुणी आणि मूलभूत बीजोत्पादन घेतलं जातं आणि हे बियाणं साखर कारखाने, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये लागवडीचे 3 हंगाम आहेत. त्यामध्ये पहिला जो हंगाम आहे त्याला आपण अडसाली हंगाम असं म्हणतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या ऊसाची लागवड होते त्याला आपण अडसाली हंगाममध्ये होतो. दुसरा जो लागवडीचा हंगाम, जो पूर्व हंगाम, जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जे लागवड केली जाते त्याला आपण पूर्व हंगाम म्हणतो. पूर्व हंगामामध्ये लागवड जर केली तर पहिलं खरीपाचं पीक येतं आणि दुसऱ्या पिकामध्ये ऊस आपण पूर्व हंगामामध्ये लागवड करतो. हा पूर्व हंगामी ऊस साधारणतः 14 महिन्यामध्ये तोडणीस येतो. ऊस पिकाची चांगली उगवण व वाढ होण्यासाठी उष्ण व दमट आणि साखर तयार होण्यासाठी थंड व कोरडं हवामान आवश्यक असतं. ऊस वाढीच्या काळात ऊसाला साधारण 21 ते 29 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. पक्वतेच्या कालावधीमध्ये किमान तापमान 10 ते 15 डिग्री सेल्सिअस असल्यास ऊसामध्ये साखर जास्त प्रमाणात तयार होते. ऊसासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी 1 ते 1.5 मीटर खोलीची मध्यम ते भारी काळी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 आणि क्षारांचं प्रमाण 0.5% कमी असावं. ऊस हे दीर्घ मुदतीचं पीक असल्यानं जमिनीची चांगली पूर्व मशागत करणं गरजेचं आहे. पूर्वीचं पीक काढल्यानंतर उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी आडवी नांगरट करावी. नांगरणीनंतर जमीन उन्हात तापू द्यावी. नांगरणीमुळे जमीन मोकळी होऊन पाणी जमिनीत सहज मुरतं. जमिनीत ढेकळं असल्यास मैंद चालवून ढेकळं फोडावी आणि कुळवाच्या उभ्या आडव्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमीन सपाट केल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार 1 मीटर ते 1.5 मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्या. सरी पाडल्यानंतर ऊस लागणीपूर्वी खत पेरणी अवजाराच्या साहाय्यानं सरीमध्ये स्फुरद आणि पालाशयुक्त खतं एकत्र मिसळून पेरता येतात. यामध्ये युरिया मिसळू नये. खतं जमिनीमध्ये सारख्या प्रमाणात आणि 5 ते 7 सेंटीमीटर खोलीवर मुळांच्या कार्यक्षेत्रात पडल्यामुळे पिकांना शोषण करणं सोयीस्कर होतं. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथून आत्तापर्यंत ऊसाच्या 12 जाती महाराष्ट्रासाठी प्रसारित केलेल्या आहेत. त्यापैकी कोएम 0265 म्हणजे फुले 265, को 86-032 म्हणजे नीरा, को 94-012 म्हणजे फुले सावित्री आणि को 92-005 या जातींची लागवड जास्त प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रासाठी आपण फुले 265 ही जात दिली.
ती क्षारपट जमिनीसाठी आणि शेतकऱ्यांचं अधिक उत्पन्न देण्यासाठी ही जात अतिशय उपयोगी पडली आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या घरालासुद्धा फुले 265 नाव दिलेले आहे. काही लोकांनी वाहनांनाही 265 असं नाव दिलेलं आहे. कारण उत्पादकता वाढली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकंदर जीवनामध्ये उपयोग झालेला आहे. हंगामनिहाय जर लागवड केली आपण आणि त्यासाठी योग्य जातीची जर निवड केली तर त्यामध्ये आपण सांगतो की अडसालीसाठी आपण फुले 265 किंवा 86-032 या जातीचा ऊस लावावा. पूर्व हंगामीसाठी या दोन जाती व्यतिरिक्तच लवकर पक्व होणाऱ्या 671 किंवा को 94-012 या जाती लागवड करावा. सुरू ऊसासाठी आपण कोल्हापूर भागासाठी सांगतो की 92-005 किंवा 94-012 या जातींची लागवड करावी. नवीन लागवडीसाठी निरोगी आणि शुद्ध बेण्याचा वापर केल्यास ऊसाच्या उत्पादनात 10 ते 15% वाढ होते. त्यामुळे बेणेमाळा उत्तम दर्जाचा असणं महत्त्वाचं आहे. ऊसाचं बेणं सुधारित जातीचं, शुद्ध, भेसळविरहित, कीड आणि रोगमुक्त आणि 9 ते 11 महिने वयाचं असावं. डोळे रसरशीत आणि तजेलदार असावेत. खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये. बेणं तोडल्यापासून शक्यतो 24 तासांच्या आत त्याची लागण करावी. शेतकऱ्यांना शुद्ध आणि चांगलं बेणं उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक साखर कारखाना क्षेत्रावर त्रिस्तरीय बेणेमाळा कार्यक्रम राबवणं आवश्यक आहे. बीजोत्पादन अतिशय महत्त्वाचं आहे की एक साधारणतः 2,500 टन कपॅसिटीचा जर कारखाना असेल तर त्यासाठी 5,000 हेक्टर क्षेत्र ऊसाचं लावणं गरजेचं आहे. आणि या 5,000 हेक्टरपैकी 2,000 हेक्टर खोडवा असतो आणि राहिलेल्या 3,000 हेक्टरमध्ये आपल्याला दरवर्षी 1,000 हेक्टरमध्ये बियाणे प्लॉट लावणं गरजेचं आहे. नवीन लागवड करणं गरजेचं आहे. ओली लागण या पद्धतीमध्ये पाणी सरीमध्ये सोडून त्यामध्ये टिपरी पायानं अथवा हातानं दाबली जातात. हलक्या जमिनीत ओली लागण केल्यास बेणं खोलवर जात नाही आणि उगवण समाधानकारक होते. कोरडी लागण या पद्धतीमध्ये सरीमध्ये कुदळीनं चळी 2 ते 3 इंच खोलीवर योग्य अंतरावर ऊस बेणे मांडून ते मातीनं बुजवलं जातं. यामुळे टिपरी जास्त खोलवर जात नाही. उगवण लवकर आणि एकसारखी होते. कोरडी लागण मध्यम ते भारी जमिनीत फायदेशीर ठरते. लांबसरी पद्धतीमध्ये लागण जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4% पर्यंत असेल तर उताराच्या दिशेनं सरी काढावी आणि उतार 0.4% पेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागण करावी. पाणी देताना 2 ते 3 सऱ्यांना एकत्र पाणी द्यावं. या पद्धतीमध्ये आवश्यक तेवढंच पाणी देता येतं. त्यामुळे जमीन खराब होण्याचं प्रमाण कमी होतं. ऊस पट्टा पद्धतीमध्ये हलक्या जमिनीत 2.5 फूट अंतरावर रिझरच्या सहाय्यानं सलग सऱ्या पाडून 2 सऱ्यांमध्ये ऊसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. मध्यम भारी जमिनीत सलग 3 फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या 2 सऱ्यास ऊसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा मिळाल्यामुळे ऊसाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात वाढ होते. एक डोळा पद्धतीमध्ये एक डोळा टिपऱ्याचा वापर केला जातो. बेणं तयार करताना डोळ्याच्या वरच्या बाजूला साधारण 1/3 भाग आणि खालच्या बाजूला 2/3 भाग ठेवून धारदार कोयत्यानं छाटावं. यामुळे कांडीमधील अन्नांश ऊस उगवणीपर्यंत मिळतो आणि कोंब जोमदार वाढतो. एक डोळा लागण करताना 2 टिपरीतील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं. यामुळे बेणे खर्चात 66% बचत होते. 2 डोळा पद्धतीमध्ये लागवडीसाठी 2 डोळ्याची टिपरी वापरतात. 2 टिपऱ्यांमधील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर ठेवून लागण करावी. यामुळे बेणे खर्चात 3 डोळे पद्धतीपेक्षा 35% बचत होते. जमिनीची उपलब्धता आणि ऊस पिकाची उत्पादकता वाढवणं यासाठी प्लास्टिक पिशवीत किंवा प्लास्टिक ट्रेमध्ये
1 ते 1.5 महिना रोपं वाढवून नंतर शेतात पुनर्लागण केली तर ते फायद्याचं दिसून आलंय. यामुळे हंगाम साधता येतो. पाणी उपलब्ध नसल्यास किंवा मान्सून उशिरा सुरू झाल्यास योग्य हंगामात लागवड करता येते. क्षारपड जमिनीत रोपांची लागण फायदेशीर ठरते. ऊस पिकाचे रोग आणि किडींपासून संरक्षण करण्यासाठी, त्याचबरोबर नत्र आणि स्फुरद खतांची बचत करण्यासाठी बेणे प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे. रासायनिक बेणे प्रक्रियामध्ये ऊस पिकाचं बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ऊसाची टिपरी 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम 22 टीन आणि खवले किडीच्या बंदोबस्तासाठी त्याच द्रावणात डायमॅथोएट 30% प्रवाही 265 मिलीलिटर किंवा मेलॅथिओन 50% प्रवाही 300 मिलीलिटर टाकून 10 मिनिटं बुडवावीत. रासायनिक बेणे प्रक्रिया केल्यानंतर जीवाणू खतांची बेणे प्रक्रिया करावी. जैविक बेणे प्रक्रिया या पद्धतीत नत्र खताची 50% मात्रा आणि स्फुरदाची 25% खत मात्रा कमी करण्यासाठी ॲसिटोबॅक्टर हेक्टरी 10 किलो आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू खत 1.25 किलो 100 लिटर पाण्याच्या द्रावणामध्ये बेणे अर्धा तास बुडवून घ्यावे. ऊसाची सुरुवातीची वाढही सावकाश होते. 2 ओळींमध्ये अंतर जास्त म्हणजे 1 ते 1.25 मीटर असल्यानं आणि जमिनीत ओलावा असल्यामुळे इतर पिकांपेक्षा ऊसामध्ये तणांचं प्रमाण अधिक आढळतं. तण नियंत्रण वेळेवर केलं नाही तर ऊस उत्पादनात 60 ते 70% घट येते. तणांच्या प्रमाणानुसार आडसाली ऊसाला 3 ते 4 खुरपण्या तर पूर्व हंगामी आणि सुरू ऊसाला 2 ते 3 खुरपण्या कराव्या लागतात. ऊसातील तणांचं नियंत्रण तणनाशकांचा वापर करून करणं किफायतशीर ठरतं. ऊस लागणीनंतर साधारण 3 ते 4 दिवसांनी जमिनीत चांगल्या प्रकारे ओलावा असताना ॲट्रॅझिन तणनाशकाची प्रति हेक्टरी 5 किलो हे व्यापारी प्रमाण किंवा मेट्रीब्युझिन 1.4 किलो हे व्यापारी प्रमाण 1000 लिटर पाण्यात मिसळून सर्व क्षेत्रावर फवारणी करावी. तणांचं प्रमाण जास्त असल्यास हेक्टरी 1.25 किलो हे व्यापारी प्रमाण 2-4 क्षार तणनाशकाची दुसरी फवारणी करावी. हरळी, कुंदा लवाळा यासारख्या कायमस्वरूपी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी ऊस लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी तणांवर ग्लायफोसेट तणनाशकाची फवारणी करावी. ऊसामध्ये आंतरमशागतीला खूप महत्त्व आहे. ऊसाची उगवण कमी झाली असल्यास नांगे भरण्याचं काम 6 आठवड्यांच्या आत पूर्ण करावं. ऊस 3 ते 3.5 महिन्यांचा झाल्यानंतर नत्र खताचा 3रा हप्ता देऊन ऊस पिकाला मातीची हलकी भर लावणं म्हणजे लहान बांधणी. बैलचलित कृषीराज या अवजाराच्या साहाय्यानं किंवा कल्टिव्हेटरच्या साहाय्यानं लहान बांधणी करता येते. फुटव्यांच्या संख्येमध्ये वाढ होते. फुटव्यांना मातीची भर लागल्यामुळे वाढ जोमदार होते. ऊस पीक 4 ते 4.5 महिन्यांचं झाल्यावर म्हणजेच 2 ते 3 कांड्या सुटल्यावर ऊस पिकाची मोठी बांधणी करावी. ट्रॅक्टरनं बांधणी करताना कल्टिव्हेटरनं वरंबे फोडून घ्यावेत आणि त्यानंतर रिझरच्या साहाय्यानं मातीची भर लावून घ्यावी. ऊसाला जेवढं पाणी जास्त तेवढं ऊसाचं उत्पादन अधिक हा गैरसमज ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसलाय. कोणत्याही पिकाच्या पाण्याची गरज ही पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, पिकाचं वाण तसंच हंगाम यावर अवलंबून असतो. ऊस उगवण आणि फुटवा फुटणे यासाठी 3-4 महिन्यांच्या काळात ऊसाला पाणी कमी लागतं. ऊस पिकासाठी हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये 18 ते 20 दिवसांनी, उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते जूनमध्ये 8 ते 10 दिवसांनी आणि पावसाळ्यात म्हणजेच जुलै ते ऑक्टोबर महिन्यात 12 ते 15 दिवसांनी पाणी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. ऊसासाठी ठिबक सिंचन पद्धत ही एक आधुनिक पाणी देण्याची पद्धत आहे. या पद्धतीमुळे पाण्याची 50% बचत होते. विद्राव्य खतं ठिबक मार्फत देता येतात. खत मात्रेमध्ये 25% बचत करता येते
आणि उत्पादनामध्ये 15 ते 20% वाढ होते. ऊस हे दीर्घ मुदतीचं आणि अधिक उत्पादन देणारं पीक असल्यामुळे येणाऱ्या खर्चाच्या 25 ते 30% खर्च हा खतांच्या वापरावर केला जातो. एकात्मिक पद्धतीनं आपण अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. म्हणजे ऊस पिकासाठी सेंद्रिय खतंसुद्धा वापरली पाहिजेत, रासायनिक खतंसुद्धा वापरली पाहिजेत आणि त्याच्याबरोबरच जैविक खतंसुद्धा वापरली पाहिजे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची जैविक आणि भौतिक सुपीकतेमध्ये वाढ होते. जमिनीत हवा खेळती राहते. जमिनीच्या पाणी धारण करण्याच्या क्षमतेबरोबरच जमिनीतील जीवाणूंची संख्या, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. आडसाली ऊसासाठी हेक्टरी 30 टन म्हणजेच 60 बैलगाड्या, पूर्व हंगामी ऊसासाठी हेक्टरी 25 टन म्हणजेच 50 बैलगाड्या आणि सुरू ऊसासाठी हेक्टरी 20 टन म्हणजे 40 बैलगाड्या शेणखत वापरावं. यापैकी शेणखताची अर्धी मात्रा ऊस लागणीपूर्वी आणि दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात पसरून द्यावी आणि उरलेली अर्धी मात्रा सरी वरंबे तयार केल्यानंतर सरीमध्ये पसरून द्यावी. शेणखताची उपलब्धता कमी असल्यास पूरक खत म्हणून ऊस लागणीपूर्वी ताग, धैंचा, शेवरी, चवळी, उडीद यासारखं हिरवळीचं पीक घ्यावं. पिकाची उत्तम वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. लागणीच्या हंगामानुसार ऊसाची शिफारशीत खत मात्रा वेगवेगळी आहे. आडसाली ऊसासाठी हेक्टरी 400 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश. पूर्व हंगामी ऊसासाठी 340 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश. सुरू आणि खोडवा ऊसासाठी 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. रासायनिक खतांचा पहिला हप्ता ऊस लागणीच्या वेळेस द्यावा. यावेळी शिफारशीत 10% नत्र, 50% स्फुरद आणि 50% पालाश द्यावं. ऊस पीक फुटवा अवस्थेत असतानाच म्हणजे लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी नत्र खताची दुसरी मात्रा म्हणजेच 40% नत्र द्यावं. ऊस पीक वाढीच्या अवस्थेत नत्र खताची तिसरी मात्रा म्हणजे 10% नत्र द्यावं आणि मोठ्या बांधणीच्या वेळी उरलेली 40% नत्र, 50% स्फुरद आणि 50% पालाश खतांची मात्रा द्यावी. ठिबक सिंचनाद्वारे खतांचा कार्यक्षम वापर आणि सुरू ऊसाचं अधिक उत्पादन घेण्यासाठी 80% विद्राव्य खतं दर आठवड्याला 1 याप्रमाणे 26 हप्त्यात द्यावीत. अशा पद्धतीनं खतांचा वापर केल्यानंतर अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. ऊसाची लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये ऊसाची वाढ हळूहळू होत असते. त्यामुळे ऊसाच्या 2 सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा मिळते. आंतरपीक घेतल्यानं तणांच्या वाढीवर परिणाम होऊन तणांचं प्रमाण कमी होतं. तसंच द्विदल वर्गातील आंतरपिकं घेतल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. आडसाली ऊसामध्ये भुईमूग, सोयाबीन, चवळी, मुळा, कोथिंबीर, मेथी आणि कांदा ही आंतरपिकं घेता येतात. पूर्व हंगामी ऊसामध्ये कांदा, लसूण, बटाटा, कोबी, फ्लॉवर आणि हरभरा इत्यादी प्रकारची पिकं घ्यावी. सुरू ऊसामध्ये फ्लॉवर, कोबी, नवलकोल तसंच मुळा ही भाजीपाला पिकं घेता येतात. जानेवारी महिन्यात ऊसाची लागण करायची असल्यास भुईमूग, भेंडी, कांदा, चाऱ्यासाठी चवळी, सोयाबीन ही पिकं घेता येतात. सुरू ऊसाची पट्टा पद्धतीनं लागण केल्यास पट्ट्यामध्ये काकडी, टरबूज किंवा कलिंगड अशी पिकंही फायदेशीर ठरतात. ऑक्टोबर नंतर तापमान जसं जसं 15 ते 20 सेल्सिअसपेक्षा कमी होत जाईल तसं तसं थंडीचं प्रमाण वाढतं. तेच हवामान ऊस पक्वतेला पोषक ठरतं. ही अवस्था 3 ते 4 महिन्यांची असते. साखरेची साठवण आणि उतारा वाढत राहतो. ऊसाची वाढ पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट पोषक हवामानामध्ये ऊसाला तुरा येतो. पण यामध्ये ऊसाची जात, जमीन प्रकार, भौगोलिक स्थान, पाऊसमान, मशागत तंत्र, खत, पाणी आणि तण व्यवस्थापन, हंगाम इत्यादी गोष्टी आणि प्रामुख्यानं हवामान
या घटकांचा प्रभाव महत्त्वाचा असतो. तुरा आल्यानंतर साधारणपणे 2 ते 2.5 महिन्यात ऊसाची तोडणी झाली नाही तर ऊसाला पांगशा फुटणे, दशी पडणे, वजन घटणे आणि साखर उतारा कमी होणे अशा प्रकारचं नुकसान होतं. हंगामानुसार आणि ऊसाच्या जातीनुसार ऊसाची तोडणी करावी. सुरू आणि खोडवा ऊस 12 महिन्यांनी, पूर्व हंगामी ऊस 14 महिन्यांनी तर आडसाली ऊसाची 16 महिन्यांनंतर तोडणी करावी. तोडणीनंतर ऊसाचं गाळप 24 तासाच्या आत केलं तर साखर उताराही चांगला मिळतो. ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी, त्यामुळे खोडवा चांगला येतो. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचं कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. खोडवा पिकाची जोपासना आधुनिक तंत्रानं केल्यास खोडव्याचं उत्पादन लागणीच्या ऊसाइतकंच येऊ शकतं. पूर्व मशागतीवरील खर्च वाचतो. शेताच्या तयारीसाठी लागणारा वेळ, श्रम यांची बचत होते. ऊस बेणं, बीज प्रक्रिया आणि ऊस लागवड इत्यादी बाबतीत खर्चात बचत होते. खोडवा पीक लागणीच्या पिकापेक्षा 1 ते 1.5 महिना लवकर तयार होतं. सर्वसाधारणपणे 15 फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवावा. खोडव्याचं तंत्रज्ञान ज्या वेळेला मी माझ्या शेतावर सुरुवात केली आणि 2003 साली त्या अतिशय चांगल्या प्रकारे मध्ये त्याचे रिझल्ट आले की माझे त्या वर्षी लागणीचं उत्पन्न हे एकरी 42 टन होतं आणि ऊसाची जात 86-032 होती. आणि त्या खोडव्याचं व्यवस्थापन मी पाडेगावच्या मार्गदर्शनाखाली केल्यामुळं मला त्याच लागणीचे उत्पन्न खोडव्यामध्ये 58 टन इतके आलेले आहे आणि फक्त 5,500 रुपये खर्चामध्ये मला इतकं उत्पन्न चांगलं मिळालं. आज रोजी माझ्या गावामध्ये 100% पाचट व्यवस्थापन हे करत आहे. ऊस तुटल्यानंतर ऊसाच्या बुडख्यावर असलेलं पाचट बाजूला करून ऊसाचे बुडखे मोकळे करावेत. ऊसाचे बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्यानं छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो आणि जमिनीखाली येणारे कोंब जोमदार असतात. बुडख्याच्या छाटणीनंतर 0.1% 22 टीन या बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे मातीतून येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो. पाचट शेतातच कुजून जावं म्हणून पाचटावर प्रति हेक्टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 किलो पाचट कुजवणारे जीवाणू संवर्धन सम प्रमाणात पसरून टाकावं. खोडव्यासाठी रासायनिक खतांची मात्रा 2 समान हप्त्यात द्यावी. पहिली खत मात्रा खोडवा ठेवल्यानंतर 15 दिवसाच्या आत बुडख्यापासून 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर 10 ते 15 सेंटीमीटर खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला द्यावी. 2 छिद्रामधील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं. दुसरी खत मात्रा विरुद्ध बाजूला त्याच पद्धतीनं 135 दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावं. जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार हेक्टरी झिंक सल्फेट 20 किलो, फेरस सल्फेट 25 किलो, मँगॅनीज सल्फेट 10 किलो आणि बोरॅक्स 5 किलो यांचा वापर करावा. अशा प्रकारे आपण जर खोडव्याचं नियोजन केलं तर लागणीच्या ऊसापेक्षा निम्मा खर्च कमी येतो. म्हणून खोडवा पीक मी सांगितलं त्याप्रमाणे की 1 लागणीचं पीक आणि 3 ते 4 खोडवे जर घेतले आपण तर ऊस शेती फायदेशीर ठरू शकते, उत्पादकताही चांगली येऊ शकते. म्हणून या संशोधन केंद्राने लागणीच्या ऊसाबरोबरच खोडवा पिकालाही तितकंच महत्त्व दिलेलं आहे. ऊसावरील किडी आणि त्यांचं नियंत्रण हे योग्य वेळी करणं आवश्यक आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत की ऊस पिकावर साधारणतः 25 प्रकारच्या किडी व 30 प्रकारच्या रोगांची नोंद झालेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादनामध्ये 15 ते 20% घट येते. त्याच्यासाठी आपण जेवढी उशिरा लागवण करू तेवढा खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत जातो. खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हलक्या जमिनीत ऊसाची लागवड टाळावी आणि सुरू ऊसाची लागण 15 फेब्रुवारी पूर्वीच करावी. ऊस लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी 3 ते 4 फुले ट्रायकोकार्ड प्रति हेक्टर या प्रमाणात साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या अंतरानं लावावीत. हेक्टरी 5 कामगंध सापळे ESB ल्यूर हे शेतात लावावं. क्लोऱ्या नट्र्या निलिप्रोल 0.4% दाणेदार हे औषध
18.75 किलो अथवा फिप्रोनिल 0.3% दाणेदार हे औषध 25 ते 33 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावं. हे औषध वापरताना प्रति 1 किलो औषधामध्ये 3 किलो बारीक माती चांगली मिसळावी आणि कुदळीनं अर्धा फूट अंतरावर चळ घेऊन त्यामध्ये हे औषध टाकावं. नंतर चळ बुजवावी, त्यामुळे औषध मुळापर्यंत जातं आणि आपल्याला खोड किडीचं योग्य नियंत्रण मिळतं. कांडी किडीचा प्रादुर्भाव मे ते सप्टेंबर या कालावधीत जास्त आढळतो. या किडीचा प्रादुर्भाव कांडी तयार झाल्यापासून ऊस तोडणीपर्यंत आढळतो. कांडी किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीडविरहित बेण्याची लागण करावी. या किडीमुळे जास्त प्रादुर्भावित झालेल्या ऊसाचा खोडवा घेण्याचं टाळावं. ऊस लागवडीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं 5 ते 6 ट्रायकोकार्ड प्रति हेक्टर वापरावी. हेक्टरी 5 कामगंध सापळे INB ल्यूर शेतात लावावेत. शेंडी किडीच्या प्रादुर्भावामुळे शेंडा वाळतो. पानावर लहान लहान आडवं छिद्र एका रेषेत ही छिद्र दिसतात. असा शेंडा सहजासहजी उपसून येत नाही. शेंडा वाळल्यामुळे बाजूचे डोळे फुटतात आणि ऊसाचा खराट्यासारखा आकार तयार होतो. यावर उपाययोजना म्हणजे फुले ट्रायकोकार्ड 5 ते 6 प्रति हेक्टर 15 दिवसाच्या अंतरानं वापरावं. कामगंध सापळे म्हणजे TSB ल्यूर 4 ते 5 या प्रमाणात प्रति हेक्टर हे वापरावं. क्लोरॅनट्रॅनिलिप्रोल 0.4% दाणेदार 18.75 प्रति हेक्टरी वापरावं. बुडखा कांडी किडीमुळे म्हणजेच मूळ कुरतडणाऱ्या अळीमुळे वाळलेला ऊस ओढल्यानंतर तो बुडख्यातून मोडून निघतो. जमिनीलगतच्या खोडात पांढरट रंगाची अळी दिसून येते. प्रादुर्भाव लागणीपेक्षा खोडवा पिकात मोठ्या प्रमाणात येतो. फिप्रोनिल 0.3% दाणेदार हे औषध 25 किलो प्रति हेक्टरी वापरावं. लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव लागणीपासून ते तोडणीपर्यंत आढळून येतो, म्हणजे जुलै ते डिसेंबरपर्यंत. लोकरी मावा आल्यानंतर डफ ऑफडिव्होरा, मायक्रोमस, सिरफेड माशी, लेडी बर्ड बिटल या मित्रकिडी तसंच इन्कार्सिया फ्लेव्होस्कुटेलेम या परोपजीवी किडीचा वापर करावा. कांडीवर पाचटाखाली लांबट गोल आकाराची, लालसर गुलाबी रंगाची आणि अंगावर मेणचट आवरण असलेली पिठ्या ढेकणाची पिल्लं दिसतात. त्यामुळे ऊसाची वाढ मंदावते आणि ऊस उत्पादन आणि साखर उतार्यात घट येते. खोडवा पिकात खवले किडीचा प्रादुर्भाव लागणीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतो. राखाडी, तपकिरी अशा गोल आकाराचे थर ऊसाच्या कांड्यांवर दिसून येतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर ऊस अशा प्रकारे दिसतो. पिठ्या ढेकूण आणि खवले कीड या किडींचं व्यवस्थापन करताना बेणेमळ्यातील निरोगी आणि कीडविरहित बेण्याची निवड करावी. लागवडीपूर्वी डायमेथोएट 30% प्रवाही 265 मिलीलिटर अथवा मॅलेथिओन 50% प्रवाही 300 मिलीलिटर प्रति 100 लिटर पाण्यातून 10 ते 15 मिनिटं बेणे प्रक्रिया करावी. ऊस उपटला असता हुमणीच्या मूळ आकाराच्या रंगाच्या आळ्या दिसून येतात. ही कीड जमिनीत राहून ऊस पिकाच्या मुळांवरती, पेरावरती उपजीविका करताना दिसून येते. त्यामुळे सामूहिक पद्धतीनं एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला वाढलेला आढळून येतो, अशा ठिकाणी उभी आडवी नांगरट केल्यामुळे किडीच्या सर्व सुप्तावस्था ह्या जमिनीवर उघड्या पळतात आणि त्या पक्षी वेचून खातात. गवताळ वाढ हा फायटोप्लाझ्मा या अतिसूक्ष्म जीवाणूमुळे होणारा रोग आहे. ऊसाच्या पानामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे पानं पांढरी अथवा पिवळसर पडलेली दिसून येतात. या ऊसाच्या बेटामधून असंख्य फुटवे येऊन अशी बेटं खुरटी राहतात. हे फुटवे निव्वळ पांढरट अथवा पिवळसर दिसून त्यांची पानं अरुंद, लहान, टोकाकडे निमुळती होत गेलेली दिसून येतात आणि त्यांना गवताच्या ठोंबांचं स्वरूप येतं. रोगमुक्त बेणेमाळ्यातील ऊस लागवडीसाठी वापरावा. दर 3 वर्षातून बेणं बदलून प्रमाणित बेणं वापरावं. लागवडीखालील ऊसामध्ये गवताळ वाढ जास्त प्रमाणात असली तर अशा ऊसाचा खोडवा घेऊ नये. भारतामध्ये ऊसावर तपकिरी आणि नारिंगी असे 2 प्रकारचे तांबेरा रोग दिसून येत असून हा रोग बुरशींमुळे होणारा रोग आहे. सुरुवातीला बुरशीची लागण
पानाच्या दोन्ही बाजूलाहून पानावर लहान लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. कालांतरानं ठिपक्याची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतो. महाराष्ट्रामध्ये या रोगाची लक्षणं प्रामुख्यानं जुलै ते फेब्रुवारी या महिन्यापर्यंत दिसून येतात. ऊसावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी 1 ग्रॅम कार्बेंडेझिम अथवा 3 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं 2-3 फवारण्या कराव्यात. चाबुककाणी हा बुरशीमुळे होणारा आणि जवळजवळ सर्व जगात आढळणारा ऊस पिकामधील अत्यंत महत्त्वाचा रोग आहे. चाबुककाणी हा ऊस पिकामध्ये उगवणीपासून तोडणीपर्यंतच्या पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत आढळून येणारा आणि सहजासहजी ओळखता येणारा बुरशीजन्य रोग आहे. रोगाचं मुख्य बाह्य लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त ऊसाच्या पोग्यांमधून जाळीदार चंदेरी आच्छादन असणारा, चापकासारखा लांब अथवा शेंड्याकडे वक्राकार असलेला साधारण 1 ते 1.5 मीटर लांबीचा पट्टा बाहेर पडतो. चाबुककाणी रोगाचं व्यवस्थापन करताना लागवडीपूर्वी बियाणांना बाष्पयुक्त उष्ण हवेची प्रक्रिया करावी. ऊस लागण करण्यापूर्वी ऊसाच्या टिपऱ्या 0.1% कार्बेंडॅझिमच्या द्रावणात म्हणजे 100 ग्रॅम 100 लिटर पाण्यात 10 मिनिटं बुडवाव्या आणि असं बियाणं लागवडीसाठी वापरावं. ऊसामध्ये पानावर फ्युझॅरियम बुरशीमुळे होणाऱ्या रोगामधील अलीकडच्या दशकातला पोक्का बोईंग हा महत्त्वाचा रोग आहे. ऊस पिकाच्या मुख्य वाढीचा काळ म्हणजे 3 ते 7 महिन्याच्या ऊसामध्ये मॉन्सून पूर्व पडलेला वळीव पाऊस आणि मॉन्सूनमुळे वाढलेल्या हवेतील आर्द्रतेमुळे हा रोग पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये या रोगाची लक्षणं प्रामुख्यानं एप्रिल-मे मध्ये पडलेल्या वळीव पावसापासून ते सप्टेंबरपर्यंत आलेल्या मॉन्सूनपर्यंत या रोगाची लक्षणं दिसून येतात. या रोगाचं व्यवस्थापन करताना ऊस लागवड उशिरा म्हणजे एप्रिल-मे मध्ये करू नये. शेंडाकूच झालेले आणि पांगशा फुटलेले ऊस काढून टाकावेत. ऊसावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी 1 ग्रॅम कार्बनडॅझिम अथवा 2 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा 3 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून 10-15 दिवसाच्या अंतरानं 2-3 फवारण्या कराव्यात. परराज्यातून फिरून येताना अनेक शेतकरी बांधव तिथले ऊसाचे बेणे हे आपल्या राज्यात घेऊन येतात आणि तो लावण्याचा त्यांना मोह होतो. अशा वेळेस आपल्या भागात नसलेल्या बेण्यामार्फत पसरणाऱ्या परराज्यातील अनेक किडी व रोग येऊ शकतात व त्यांचा प्रसार आपल्या भागामध्ये होऊ शकतो. अशा वेळेस हे प्रकर्षाने टाळलं गेलं पाहिजे. देश पातळीवर ऊस निर्मितीचं अधिक प्रमाणात उद्दिष्ट गाठण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून ऊसाची उत्तम लागवड केली, त्याची जोपासना केली, वेळोवेळी काळजी घेतली तर शेतकरी बांधवांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होणार आहे. ऊसासाठी उच्च पातळीवर विशेष उत्तम दर्जाच्या निर्मितीसाठी कृषी संशोधक प्रयत्न करत आहेत. यासाठी अनेक वित्तीय संस्था, विद्यापीठांचा यामध्ये सहभाग आहे. अनेक संस्था शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सहकार्य देत आहेत. भविष्यामध्ये याचा फायदा सर्व शेतकरी बांधवांना होणार आणि त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही ग्रामीण विकास व समृद्धीकरिता कार्य करणारी भारतातील एकमेव शिखर बँक आहे. नाबार्डच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयामार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञामार्फत यामध्ये सखोल अभ्यास करून विषयाची रीतसर मांडणी करण्यात आलेली आहे. नाबार्डतर्फे माझी अपेक्षा आहे की हा माहितीपट आपणाला नक्कीच आवडेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.